रात्रीचे 12 वाजले होते. निशा आपल्या खोलीत एकटीच मोबाईल बघत बसली होती. तिचे आईवडील गावाला गेले होते आणि ती एकटीच घरी होती. बाहेर जोरदार वारा सुटला होता आणि ढगांचा गडगडाट ऐकू येत होता. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून कॉल आला. तिने फोन उचलला. हॅलो, तिने भीत विचारलं. पलीकडून कोणीच बोलत नव्हतं. फक्त एक विचित्र श्वासोच्छ्वासाचा आवाज येत होता. अचानक फोन बंद झाला. निशाला थोडं दडपण आलं, पण तिने फारसा विचार केला नाही. 5 मिनिटांनी पुन्हा तोच नंबर. निशाने घाबरतच कॉल उचलला. तू एकटी आहेस ना? एक बेसूर आवाज पलीकडून आला. निशाचे हातपाय गार पडले. तुम्ही कोण बोलताय? खिडकीकडे बघ. आवाज पुन्हा आला. निशाने हळूहळू नजर खिडकीकडे वळवली. बाहेर अंधार होता, पण तिला कोणीतरी उभं असल्याचा आभास झाला. ती घाबरली आणि पटकन खिडकी बंद केली. तू कितीही खिडक्या बंद केल्या तरी मी तुझ्याजवळच आहे. त्या आवाजाने निशाला अक्षरशः थरथर कापायला लावला. तिने घाईघाईने घराच्या मुख्य दरवाजाकडे धाव घेतली, पण तो आधीच लॉक झाला होता. तेवढ्यात तिला अंगणात काहीतरी हालचाल जाणवली. एक उंच सावलीदार आकृती तिच्याकडे सरकत होती. निशाने जोरात किंचाळण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या तोंडातून आवाज निघत नव्हता. तिच्या शरीरात हालचाल करण्याचंही बळ राहिलं नव्हतं. अचानक तिला आठवलं की काही दिवसांपूर्वीच तिने एका जुन्या तुटलेल्या सिमकार्डचा मोबाईल शोधून चालू केला होता. ती सिमकार्ड एका घरात सापडली होती, जिथे काही वर्षांपूर्वी एक महिला राहायची आणि तिने आत्महत्या केली होती. तोच फोन वापरल्यापासून निशाच्या आयुष्यात विचित्र गोष्टी घडू लागल्या होत्या. तिने तो मोबाईल पटकन उचलून फोडला आणि बंद केला. त्या क्षणाला ती सावली अदृश्य झाली. दरवाजा आपोआप उघडला आणि निशाने पळतच घर सोडून दिलं. दुसऱ्या दिवशी तिने तो जळालेला फोन पाहिला आणि थरकाप उडाला. स्क्रीनवर तिचाच फोटो होता आणि खाली एक संदेश होता. ही फक्त सुरुवात आहे. त्या रात्रीच्या भयानक प्रसंगानंतर निशा शहर सोडून गेली. तिने आपले शिक्षण सोडले आणि एका दूरच्या खेडेगावात मामाच्या घरी राहायला गेली. तिला वाटलं आता सगळं ठीक होईल, पण तिने एक गोष्ट लक्षात घेतली नाही, भूतकाळ कधीच आपली पाठ सोडत नाही. गावात आल्यावर तिला सुरुवातीला सगळं छान वाटलं. तिथल्या शांत वातावरणामुळे तिला हळूहळू तिच्या मनातील भीती कमी होऊ लागली. पण फक्त काही दिवसच. एका रात्री निशा छान झोपली होती, तेवढ्यात तिचा मोबाईल व्हायब्रेट झाला. अननोन नंबर वरून मेसेज आला होता. तू कितीही पळून गेलीस तरी मी तुला शोधून काढीन. निशाच्या डोक्यात धडकी भरली. तिने तो नंबर ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला, पण तो पर्याय दिसत नव्हता. काही क्षणांतच मोबाईल स्वतःहून बंद झाला आणि तिच्या खोलीतील दिवे लुकलुकायला लागले. तिने भीतीने कापत कशीतरी स्विच बंद करून पुन्हा चालू केला. वातावरण शांत झालं होतं. तिला वाटलं की हा फक्त एक भ्रम असेल, पण नशिबाने वेगळंच ठरवलं होतं. पुढच्या दिवशी सकाळी निशाने हे सगळं एका मैत्रिणीला सांगितलं. तिच्या मैत्रिणीने तिला एक उपाय सुचवला. जर तुला वाटत असेल की काहीतरी अंधाऱ्या शक्तीशी जोडलेलं आहे, तर एक काचेसमोर उभी राहून दिवे बंद कर आणि पहा की काही दिसतं का. निशाने हे गंमत म्हणून मानलं, पण संध्याकाळी एकटी असताना तिने हाच प्रयोग करायचं ठरवलं. ती मोठ्या आरशासमोर उभी राहिली. खोलीतील दिवे बंद केले आणि मोबाईलचा टॉर्चही बंद केला. संपूर्ण अंधारात तिचा श्वास जड झाला. थोड्या वेळाने तिच्या डोळ्यांसमोर काहीतरी हलताना जाणवलं. तिने डोळे मोठे करून आरशात पाहिलं आणि तिच्या हृदयाची धडधड थांबली. तिच्या मागे तीच सावलीदार आकृती उभी होती. मोठे लालसर डोळे, पांढऱ्या झिरमिरीत कपड्यातलं विचित्र अस्तित्व. तेवढ्यात ती आकृती हलू लागली आणि निशाच्या दिशेने पुढे सरकली. निशा किंचाळली आणि जोरात मागे वळली, पण तिथे कोणीच नव्हतं. तिने घाबरून मोबाईल चालू केला आणि इंटरनेटवर शोध घेऊ लागली. अखेर तिला एक धक्कादायक माहिती मिळाली. ती जी जुनी सिमकार्ड वापरत होती, ती एका मुलीची होती, जिचं अपहरण झालं होतं आणि तिचा मृत्यू गूढरित्या एका घरात झाला होता. त्या मुलीच्या आत्म्याला कुणीतरी मदतीची गरज होती, पण तिच्या मृत्यूचं रहस्य अजूनही उलगडलेलं नव्हतं. निशाने ठरवलं ती हे रहस्य शोधून काढणार होती. त्या रात्री निशाने त्या मुलीच्या मृत्यूबद्दल अधिक शोध घ्यायचं ठरवलं. तिच्या खोलीत बसून ती काहीतरी वाचत असताना तिचा मोबाईल पुन्हा वाजला. तोच नंबर. ती घाबरली आणि फोन बाजूला टाकला, पण कॉल बंदच होत नव्हता. काही वेळाने फोन आपोआप उचलला गेला आणि तिच्या कानाशी एक थंडगार आवाज आला. तुला सत्य हवंय ना? मग तयार रहा, कारण हे फक्त सुरुवात आहे. फोन बंद झाला, पण निशाच्या खोलीतील आरशावर लाल अक्षरात काहीतरी लिहिलं गेलं होतं. त्यांना शोध, नाहीतर तू पुढची शिकार असशील. आरशावर लिहिलेल्या रक्तलाल अक्षरांकडे पाहून निशा थरथर कापू लागली. त्यांना शोध, नाहीतर तू पुढची शिकार असशील. तिला आता समजलं होतं की हा काही साधा भूताचा त्रास नाही, तर काहीतरी मोठं रहस्य दडलेलं आहे. तिने ठरवलं की ती हे सत्य उलगडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
निशाने इंटरनेटवर आणि गावातील लोकांशी बोलून त्या मुलीबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला. अखेर तिला एक धक्कादायक सत्य समजलं. ती मुलगी रिया होती आणि तिचा रहस्यमय मृत्यू तिच्याच घरात एका वर्षापूर्वी झाला होता. पोलिसांनी केस आत्महत्या म्हणून बंद केली होती, पण गावातील लोकांच्या मते ते आत्महत्या नव्हतं. त्या रात्री रिया खूप घाबरलेली होती. तिला असं वाटत होतं की कुणीतरी तिचा पाठलाग करत आहे, एक म्हातारी निशाला सांगत होती. पण सकाळी तिचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. तिच्या हातात मोबाईल होता आणि शेवटचा कॉल एका अनोळखी नंबरवरून आला होता. निशाने ऐकून धडकी भरली, कारण तोच अनोळखी नंबर आता तिला कॉल करत होता. निशाने ठरवलं की तिला रियाच्या जुन्या घरात जाऊन सत्य शोधायचं आहे. ती एका मित्रासोबत त्या घराकडे निघाली. त्या घरात शिरताना एक विचित्र थंडावा जाणवत होता. घर पूर्णतः बंद होतं, पण आतमध्ये एक वेगळाच भयानक वास पसरलेला होता. ते दोघे टॉर्चच्या प्रकाशात घर शोधू लागले. अचानक निशाला एका कोपऱ्यात एक फाडलेला मोबाईल फोन आणि जुन्या वहीच्या पानांवर काही लिहिलेलं दिसलं. तो मला सोडणार नाही. तो मला सतत बघतोय, फोन करतोय, माझ्या मनात वाईट विचार आणतोय. मी मरेन, पण तो थांबणार नाही. ते वाचून निशाच्या अंगावर काटा आला. तेवढ्यात काहीतरी जोरात पडल्याचा आवाज आला आणि तिने मागे वळून पाहिलं. एका अंधाऱ्या कोपऱ्यातून कोणीतरी हळूहळू बाहेर येत होतं. एक सावलीदार आकृती, ज्याचे डोळे लालसर चमकत होते. ते आकृती पाय जमिनीला न टेकवता हळूहळू तिच्या दिशेने सरकत होती. तू सत्य शोधू नकोस, एका भेसूर आवाजात ते आकृती पुटपुटलं. निशाने घाईघाईने मोबाईल काढून प्रकाश टाकला आणि ती आकृती जरा मागे हटली. तिच्या मित्राने धीर एकवटून एक धूप आणि पवित्र धागा बाहेर काढला. तेवढ्यात आकृती जोरात किंचाळली आणि भिंतीत विलीन झाली. तेव्हा निशाला समजलं, हा आत्मा रियाला मारणारा तोच होता. त्या रात्री निशाने तो जुना मोबाईल दुरुस्त करून पुन्हा सुरू केला. मोबाईलमध्ये शेवटचा व्हॉइस मेसेज सेव्ह होता. त्या मेसेजमध्ये रियाचा आवाज ऐकू येत होता. जर हा मेसेज कोणी ऐकत असेल तर कृपया मला न्याय द्या. तो अजूनही इथे आहे. तो मला मारेल. तेवढ्यात निशाच्या मोबाईलवर पुन्हा तोच अननोन नंबर फ्लॅश झाला. तिने हळूहळू कॉल उचलला. हॅलो, तिने घाबरत विचारलं. पलीकडून एक थंडगार कुजक्या आवाजात उत्तर आलं. तू तिला सोडवलंस. आता तुझी वेळ आहे. फोन कट झाला आणि त्या क्षणाला निशाच्या आरशात पुन्हा ती लालसर डोळ्यांची सावली दिसू लागली. निशाचा श्वास थांबला. ती हलूही शकत नव्हती. आरशात दिसणारी लालसर डोळ्यांची सावली तिच्याकडे बघत होती, हलकेच हसत. तू तिला सोडवलंस. आता तुझी वेळ आहे. ते शब्द तिच्या कानात घुमत राहिले. अचानक आरशावर पुन्हा लाल अक्षरात काहीतरी दिसायला लागलं. तो आता इथे आहे. त्या क्षणाला निशाला जाणवलं की तिच्या खोलीत कोणीतरी आहे. हळूहळू तिने नजर फिरवली आणि तिच्या बेडच्या टोकाला तीच सावली उभी होती. निशाने घाबरून मागे हटण्याचा प्रयत्न केला, पण शरीर हलत नव्हतं. ती सावली हलकेच पुढे आली आणि तिच्या कानाजवळ थंडगार श्वास सोडला. त्या मुलीला मदत करून तू चूक केलीस, आता तुझी वेळ आली. तेवढ्यात निशाचा मित्र समीर खोलीत शिरला. निशा, तू ठीक आहेस का? पण समीरने निशाकडे पाहताच त्याच्या चेहऱ्यावर भीती पसरली. तू ठीक आहेस ना? तो घाबरून म्हणाला. निशाने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात परावर्तित झालेलं स्वतःचं प्रतिबिंब पाहून तिची धडकी भरली. तिचे डोळे लालसर झाले होते. निशा, हे काय चाललंय? समीर घाबरून ओरडला. निशाच्या मेंदूमध्ये अचानक असंख्य आवाज घुमू लागले. तिच्या कानात वेगवेगळे भेसूर आवाज यायला लागले. मला न्याय मिळाला, पण त्याने तुला पकडलं. तू आता त्याची आहेस. कोणीही तुला वाचवू शकत नाही. ती विवली. तिच्या डोक्यात असह्य वेदना होऊ लागल्या. तिने जोरात किंचाळलं आणि एका क्षणात सगळं शांत झालं. समीरने घाईघाईने तिला गंगाजळ आणि हनुमान चालिसा देऊन वाचवायचा प्रयत्न केला. काही मिनिटात निशाने डोळे उघडले आणि ती पुन्हा सामान्य झाली. समीर, तो अजूनही माझ्यात आहे का? तिने थरथरत विचारलं. समीरने आरशात पाहिलं आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं. सावली आता निशाच्या मागे नव्हती, ती समीरच्या मागे उभी होती. त्या रात्री निशा थोडीशी सावरली, पण समीर मात्र वेगळाच वागत होता. तो शांत होता, काहीसा विचित्र. समीर, तू ठीक आहेस का? तो काही न बोलता तिच्याकडे पाहत राहिला. आणि मग हळूच हसला. मी अजूनही इथेच आहे. त्या रात्रीनंतर समीर पूर्ण बदलला होता. तो शांत बसलेला असायचा, कधीही कोणाशी बोलायचा नाही. त्याच्या डोळ्यात एक वेगळंच भयानपण दिसत होतं.
निशा त्याच्यासोबत जास्त वेळ राहायला घाबरू लागली. तिला खात्री होती की तो आत्मा समीरमध्ये शिरला आहे. एक रात्री ती त्याच्या खोलीत गेली. समीर अंधारात खुर्चीत बसलेला होता. समीर, निशाने हलकेच विचारलं. तो काहीही न बोलता तिच्याकडे पाहत राहिला. मग तो हळूहळू हसला, तेच थंडगार हसू. मी अजूनही इथेच आहे. निशाने घाबरून एका पंडितजींना बोलावलं. त्यांनी सांगितलं की हा आत्मा खूप शक्तिशाली आहे आणि तो समीरचा पूर्ण ताबा घेण्याच्या तयारीत आहे. याला बाहेर काढायचं असेल तर त्या आत्म्याचा मृत्यू जिथे झाला तिथे जाऊन त्याची मुक्ती करावी लागेल, पंडितजी म्हणाले. त्या रात्री निशा आणि पंडितजी समीरला घेऊन त्या शापित घरात पोहोचले. घरात प्रवेश करताच समीर जोरात ओरडला, मी इथून जाणार नाही. त्याचा आवाज अचानक बेसूर झाला. त्याच्या डोळ्यात क्रूरता चमकत होती. तो निशाच्या दिशेने धावला, पण पंडितजींनी मंत्रपठण सुरू केलं. घरात प्रचंड वाऱ्याचा गडगडाट होऊ लागला. वस्तू हवेत उडू लागल्या. अचानक एक वेगळी सावली त्यांच्या समोर प्रकट झाली. रिया, तू मला मारलं होतंस, पण आता मी मुक्त आहे, रियाचा आत्मा म्हणाला. त्या आत्म्याने समीरच्या दिशेने हात केला आणि म्हणाली, मी आता तुला न्याय मिळवून देणार आहे. त्या क्षणाला समीर जोरात किंचाळला. त्याच्या शरीरातून काळसर धूर निघू लागला आणि एका वेदनादायी किंचाळीसोबत तो आत्मा नष्ट झाला. घरातील सर्व वाऱ्याचा गोंधळ थांबला. वातावरण शांत झालं. निशाने समीरकडे पाहिलं. तो हळूहळू भानावर येत होता. हे काय झालं? तो हतबंब झाला होता. सगळं संपलं, समीर, निशाने हलक्या हसत सांगितलं. त्या दिवसानंतर दोघांनी ते गाव सोडून दिलं आणि पुन्हा कधीही मागे वळून पाहिलं नाही. पण त्या शापित घरात एक तुटलेला मोबाईल अजूनही पडलेला होता. त्याचा स्क्रीन पुन्हा चालू झाला. अननोन नंबरवरून एक कॉल आला. हॅलो, तू पुढची शिकार आहेस. त्या रात्री निशा, समीर आणि पंडितजी शापित घरात आले. समीर अजूनही अस्वस्थ होता, कारण त्याच्यातला आत्मा पूर्णतः बाहेर निघालेला नव्हता. पंडितजींनी तयारी केली. त्यांनी सांगितलं, हा आत्मा खूप बलशाली आहे. तो सहज जाणार नाही. त्याचा पूर्ण नाश करावा लागेल. त्यांनी हवन सुरू केलं आणि मंत्र पठण करायला सुरुवात केली. त्या क्षणी जोरात वारा वाहू लागला. खोलीतील दिवे लुकलुकू लागले. अचानक समीर वेदनांनी ओरडू लागला, मी इथून जाणार नाही. त्याचा आवाज अचानक बेसूर झाला. त्या आत्म्याने समीरच्या शरीरावर पूर्ण ताबा मिळवला होता. समीर हसत हसत निशाच्या दिशेने चालत आला. त्याचे डोळे पूर्ण लालसर झाले होते. तू मला मुक्त करू इच्छितेस? मला नाही जायचं. त्याने निशाचा गळा दाबायचा प्रयत्न केला. पण त्या क्षणी पंडितजींनी गंगाजल त्याच्यावर टाकलं. समीर जोरात किंचाळला आणि मागे हटला. त्या क्षणाला अचानक समोरच्या आरशात ती लालसर सावली दिसू लागली. त्या आत्म्याने स्वतःचे हात हवेत उंचावले आणि खोलीतल्या वस्तू हवेत उडू लागल्या. पंडितजींनी अखेरचा मंत्र उच्चारला आणि हवनात पवित्र राख टाकली. निशाने धीर एकवटून गंगाजलाने भरलेलं पात्र उचललं आणि ते आरशावर फेकलं. त्या क्षणी एक मोठा स्फोट झाला. आरसा चक्काचूर झाला आणि आत्मा जोरात किंचाळला, नाही, मी संपलो नाही, मी पुन्हा येईन. तेवढ्यात एक तेजस्वी प्रकाश पसरला आणि आत्मा आगीच्या लोटात जळून गेला. खोलीत सगळं थांबलं. समीर जमिनीवर कोसळला, पूर्णतः भानावर आला. पंडितजी म्हणाले, आता तो आत्मा कायमचा नष्ट झाला आहे. तो पुन्हा परत येऊ शकत नाही. निशा आणि समीरने त्या घरात अखेरचा नजर टाकली आणि कायमचं तिथून निघून गेले. त्यांनी तो मोबाईलही तोडून टाकला, जेणेकरून आत्म्याचा कुठलाही अंश उरू नये. काही आठवड्यांनंतर निशा आणि समीर आपल्या आयुष्यात परत आले. त्यांचं आयुष्य पुन्हा सामान्य झालं. शेवटी भीतीवर विजय मिळवला गेला होता. आत्म्याचा पूर्णतः नाश झाला होता. रियाच्या हत्येचे सत्य. रिया ही अतिशय साधी, शांत स्वभावाची मुलगी होती. ती त्या गावातील जुन्या हवेलीत राहायची, जिथे तिचं कुटुंब अनेक पिढ्यांपासून राहत होतं. पण एक दिवस तिच्या आयुष्यात एक भयंकर वळण आलं. त्या रात्री रिया खूप घाबरलेली होती. तिला जाणवत होतं की कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे. तिने आपल्या मैत्रिणींना सांगितलं होतं की तिला अज्ञात नंबरवरून सतत कॉल येत आहेत. त्याच रात्री तिला शेवटचा कॉल आला. तू त्यांच्यासाठी एक धोका आहेस. आता तुझी वेळ झाली आहे. तिच्या किंकाळ्या हवेत विरल्या. सकाळी गावकऱ्यांना तिचा मृतदेह हवेलीच्या एका खोलीत सापडला. तिचा गळा दाबण्यात आला होता, पण पोलिसांनी ते आत्महत्या म्हणून नोंदवलं. तिच्या हातात तिचा मोबाईल घट्ट पकडलेला होता. त्या अनोळखी नंबरवरून शेवटचा कॉल आलेला होता. निशाने तपास सुरू केला असता तिला समजलं की रियाचा मृत्यू अपघात नव्हता.
तो एका व्यक्तीने घडवून आणला होता. तो कोणी? त्या हवेलीमध्ये पूर्वी एक काळा जादू करणारा साधू राहत होता. तो अघोरी विद्या शिकवत असे आणि अनेकांना बळी चढवत असे. काही वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी त्याला पकडून जिवंत जाळलं होतं. मृत्यूपूर्वी त्याने एक शाप दिला होता. जो कोणी या हवेलीमध्ये राहील तो माझ्या क्रोधाचा शिकार होईल. रिया त्या हवेलीमध्ये राहणारी शेवटची व्यक्ती होती आणि म्हणूनच त्या आत्म्याने तिचा बळी घेतला. आत्म्याचा खरा हेतू. तो आत्मा निशाचा आणि समीरचा पाठलाग का करत होता? कारण निशाने रिया आणि त्या आत्म्याच्या रहस्याचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. आत्म्याला हे माहीत होतं, जर निशाने सत्य बाहेर काढलं तर तो कायमचा नष्ट होईल. म्हणून तो तिला आणि समीरला धमकावत होता. तुम्ही जास्त खोदकाम केलं तर माझ्या कोपात